हरी ओम. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज एकदा हचनाळ गावी गेले होते. त्या गावामध्ये विहीर म्हणावी अशी एकच होती बरं. गोपाळराव पहाटेच उठले, कारण बरोबर बरीच मंडळी होती. स्नान कधी होणार आणि म्हणून स्नानाचाच विचार करायला लागले. त्यांना होती तंबाखूची सवय, आणि मग स्नानाच्या आधी थोडी तंबाखू घ्यावी, तर चिलिंग पेटवायची म्हणून विस्तव शोधायला लागले. आता त्या वेळेला विस्तव पहाटेला कुठं मिळणार हो. बघितलं तर स्वामी महाराजांच्या शेजारी एक समई मंदशी तेवत होती. झालं गेले गोपाळराव तिथे, आणि त्यांनी काय केलं, एक सुंभाची गुंडी तयार केली आणि त्या समईवरती धरली. इतक्यात स्वामी महाराज उठून बसले, आणि मग काय हो, गोपाळरावांच्या अंगामध्ये कापरच भरलं भीतीने. विटींनी ती हातातली गुंडी पडली खाली. स्वामींचे चरण पकडले, आणि मनामध्ये मात्र सतत मला अनुग्रह द्यावा, मला अनुग्रह द्यावा स्वामी महाराज, हीच प्रार्थना चालू होती. शेवटी अधिकार नसताना सुद्धा आपल्या कृपाबळाने स्वामी महाराजांनी गोपाळरावांवरती तिथे त्या दिवशी पहाटे अनुग्रह केला. पहा, सगळेजण निद्रेमध्ये होते, कोणालाही ही गोष्ट समजली नाही, परंतु अकारण कृपा करणारे स्वामी महाराज दयाघन बरसला गोपाळरावांवरती आणि त्यांना अनुग्रह झाला. मग स्वामी महाराजही निजले आणि गोपाळराव स्नानासाठी निघून गेले.